गुड मॉर्निंग. आज आपण MA भाग 2 मधील भारतीय प्रशासनामधील भारतीय प्रशासनाची जी काही आधारभूत चौकट आहे किंवा भारताच्या प्रशासकीय व्यवस्थेची जी आधारभूत तत्वे आहे त्याविषयी माहिती करून घेणार आहोत. स्वातंत्र्यानंतर भारताचं जे प्रशासन आहे ते प्रामुख्याने कशा पद्धतीने विकसित झालं आणि आज आपण बघतो की 72-73 वर्ष भारताच्या स्वातंत्र्याला मिळून झाले तरी पण भारताची जी वाटचाल आहे ती स्थिर स्वरूपाची आहे, विकासाकडे चाललेली आहे. तर ह्या सगळ्यामध्ये जो महत्त्वाचा घटक आहे तो घटक म्हणजे भारताला स्थिर ठेवणारा सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे भारताचं प्रशासन. तर प्रामुख्याने हे भारताचं प्रशासन कशा पद्धतीने वाटचाल करतं किंवा कशा पद्धतीने त्याने इतकी स्थिर स्वरूपाची वाटचाल केली त्याच्यासाठी कोणते महत्त्वाचे मुद्दे कारणीभूत ठरले, स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडामध्ये अशा कोणत्या घटना घडल्या की त्या घटनांचा प्रभाव ह्या भारतीय प्रशासनावरती पडलेला दिसून येतो आणि त्याच्यातून ह्या भारतीय प्रशासनाची एक सुव्यवस्थित अशी चौकट निर्माण झाली. तर त्या चौकटीचा आज आपल्याला प्रामुख्याने विचार करायचा आहे की आपण जर विचार केला की कोणता पण देशाचा जो विकासक्रम असतो त्या विकासक्रमावरती त्या देशाच्या वैभवशाली परंपरांची संकल्पनांचा छाप पडलेली दिसून येते. प्रामुख्याने त्या देशातील जे काही विचारवंत असतात, त्या देशातील काही राजकीय नेते असतात, या नेत्यांचे विचारसुद्धा त्या व्यवस्थेला आधारभूत ठरत असतात. तर त्याच पद्धतीने आज आपल्याला बघायचं आहे की स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडामध्ये भारताने जी काही प्रगती केली आणि त्या प्रगतीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो वाटा आहे तो भारताच्या प्रशासन व्यवस्थेचा राहिलेला दिसून येतो. कारण आपण जर बघितलं तर भारतासारखा प्रचंड खंडप्राय देश, त्यामध्ये असलेलं प्रचंड दारिद्र्य, गरिबी, बेरोजगारी आणि ह्या सगळ्यांना बरोबर घेऊन त्या भारताचा विकास करणं हे वाटतं तितकं सोपं नव्हतं. पण हे यश किंवा हे आव्हान लिलाय पेललं आणि ते भारताची कोणती पण फाळणी न होता भारतामध्ये कोणत्या पण प्रकारचा मोठा असंतोष निर्माण न होऊ देता आजही 70 वर्षामध्ये भारताची वाटचाल प्रगतीकडे चालू असलेली आपल्याला बघायला मिळते. मग ह्या सगळ्यांमध्ये जे भारताच्या प्रशासनाचा महत्त्वाचा भाग आहे ते भारताचं जे प्रशासन आहे ते प्रामुख्याने कसं निर्माण झालं, कशा पद्धतीने वाटचाल करतं, त्याच्यावरती कोणत्या गोष्टींचा प्रभाव पडला, प्रामुख्याने याचा आज आपल्याला विचार करायचा आहे. तर ते करत असताना सगळ्यात प्रथम आपल्या भारताच्या स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या कालखंडाचा आपण विचार करू की त्या कालखंडामध्ये भारताची जी जडणघडणीचा काळ होता त्या जडणघडणीमध्ये प्रामुख्याने कोणकोणते मुद्दे असे होते की त्यामुळे भारतीय प्रशासनाला एक योग्य दिशा मिळाली. तर त्यामध्ये सगळ्यात प्रथम आपल्याला बघायला मिळतं की भारताच्या स्वातंत्र्याच्या पहिला कालखंड, त्या पहिल्या कालखंडामध्ये आपण जर बघितलं तर सगळ्यात प्रथम भारताला स्वातंत्र्य मिळालं. तर ते स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतीय व्यवस्थेसमोर प्रामुख्याने 2 आव्हानं होती. ती आव्हानं होती, एक तर भारताची संघराज्यीय व्यवस्था व्यवस्थित पद्धतीने निर्माण करणं, त्यानंतर जी काय भारताची फाळणी झाली त्यानंतर भारताचं प्रशासन व्यवस्थित पद्धतीने सुव्यवस्थित पद्धतीने निर्माण करणं, राष्ट्रबांधणी करणं, ही सगळ्यात महत्त्वाची जी आव्हानं होती ती स्वातंत्र्यानंतरच्या भारतासमोर होती. आणि ती आव्हानं निश्चितच सोप्या स्वरूपाची नव्हती. पण त्या आव्हानांना तोंड कसं द्यायचं या संदर्भात आपल्या प्रशासकीय व्यवस्था कशा पद्धतीने निर्माण करायची याविषयी जे चर्चा विनिमय झाली. आपल्या भारतीय राज्यघटनेने मग जी काही भारताच्या अनुकूल अशी जी प्रशासन व्यवस्था निर्माण केली ती कशा पद्धतीने चालावी याची जी काही संकल्पना, याची जी काही तत्त्व निर्माण झाली तर ती कशा पद्धतीने निर्माण झाली तर ते आपल्याला काही मुद्द्यांच्या आधारे समजावून घ्यायचं आहे. तर त्यामध्ये सगळ्यात पहिला जो मुद्दा आपल्याला घ्यायचा आहे की भारताचं प्रशासन स्वातंत्र्यानंतर कशा पद्धतीने काम करेल याविषयी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 15 ऑगस्ट 1947च्या रात्री निम्म्या रात्री 12 वाजता जे नियतीशी कराराचं भाषण केलं. आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की भारताला म्हणजे 14 ऑगस्ट 1947ला पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन आणि त्या दिवशीच रात्री 12 वाजता म्हणजे 15 ऑगस्टच्या मध्यरात्री 12 वाजता पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित जे भाषण केलं, युनियन जॅक जो ब्रिटन सरकारचं ब्रिटिश इंडियाचं जे चिन्ह होतं ते खाली उतरवलं आणि भारताचा तिरंगा झेंडा त्या ठिकाणी फडकवला. तर त्या ठिकाणी त्यांनी लाल किल्ल्यावरून भारतीय जनतेला संबोधित करत असताना नियतीशी कराराचं जे जगप्रसिद्ध भाषण केलं त्या भाषणातून त्यांनी भारताच्या भावी वाटचालीविषयी प्रतिपादन केलं. त्यांचं हे भाषण म्हणजे भारताच्या भविष्य काळाची एक नांदीच होती. भारत कशा पद्धतीने वाटचाल करणार आहे, भारताचा कोणकोणत्या क्षेत्रामध्ये आम्ही कशा पद्धतीने निर्णय घेणार आहोत, कशा पद्धतीने आम्ही वाटचाल करणार आहोत याविषयी त्यांनी ते भाषण केलं. तर त्या नियतीशी कराराच्या भाषणामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी असं म्हटलं की आज मध्यरात्री संपूर्ण जग झोपलेलं आहे पण भारत आपल्या एका नवीन विश्वामध्ये आज प्रवेश करतो आहे आणि ह्या विश्वामध्ये प्रवेश करत असताना आम्ही आमच्या नवीन एका आयुष्यामध्ये प्रवेश करत आहोत आणि ह्या आयुष्यामध्ये प्रवेश करत असताना आम्हाला आमच्या क्षमतांची त्याचप्रमाणे आमच्या उणिवांची सुद्धा आम्हाला जाणीव आहे. त्या उणिवा कोणत्या आहेत आमच्या
तर आमच्यामध्ये असलेलं प्रचंड दारिद्र्य, बेरोजगारी, गरिबी या सगळ्या गोष्टींना बरोबर घेऊन या सगळ्यांवरती आम्हाला ह्या सगळ्या गोष्टींचं निर्मूलन करायचं आहे आणि यासाठी आम्ही जी व्यवस्था निर्माण करणार आहोत, ही व्यवस्था लोककल्याणासाठी काम करणारी असेल, ह्या देशातल्या जनतेसाठी काम करणारी असेल, ह्या देशातील तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचून त्यांच्या विकासासाठी काम करणारी ही व्यवस्था असेल. म्हणजे अशी एक नवीन व्यवस्था आम्ही आमच्यासाठी तयार करत आहोत आणि ह्या व्यवस्थेमुळे आम्ही सर्व भारतीय जनता एक निश्चितच आमच्या ह्या देशाला अंधार युगाकडून महासत्तेकडे नेण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. तर हे नियतीशी कराराचं जे भाषण होतं, त्या नियतीशी कराराच्या भाषणातूनच पंडित जवाहरलाल नेहरू यांनी जे सूतोवाच केले की त्यामध्ये त्यांनी सांगितलं की भारताचं जे प्रशासन आहे प्रामुख्याने कशा पद्धतीने काम करणार आहे, तर ते लोककल्याणासाठी काम करणार आहे. म्हणजे भारतीय प्रशासनाची जी पायाभरणी झाली किंवा भारतीय प्रशासन कशा पद्धतीने काम करेल याचं जे त्यापासून जी सुरुवात झाली त्याचे एक संकेत त्या ठिकाणी मिळाला की इथून पुढच्या काळामध्ये भारताचं प्रशासन हे प्रामुख्याने आपल्या लोककल्याणासाठी काम करणार आहे, भारताच्या जनतेसाठी काम करणार आहे. म्हणजे सगळ्यात प्रथम भारताच्या प्रशासकीय व्यवस्थेची चौकट बघत असताना आपल्याला असं जाणवतं की ह्या चौकटीची सुरुवात किंवा ह्या आधारभूत व्यवस्थेची सुरुवात किंवा त्याची पायाभरणीचं काम हे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या या आपल्याला त्यांच्या नियतीशी कराराच्या भाषणामध्ये बघावयास मिळतं. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा की भारताचं प्रशासन कशा स्वरूपाचं काम करेल किंवा भारताचं प्रशासन कोणत्या चौकटीमध्ये काम करेल किंवा ते भारतीय प्रशासन काम करत असताना या देशातल्या जनतेसाठी कशा पद्धतीने काम करेल, त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा दुसरा मुद्दा आपल्याला बघावयास मिळतो की भारतीय राज्यघटना. आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की 26 जानेवारी 1950ला भारताची राज्यघटनेची अंमलबजावणी सुरू झाली आणि खऱ्या अर्थाने तेव्हापासून भारत हा प्रजासत्ताक गणराज्य देश बनला. म्हणजे जनता ज्या देशाची मालक असते अशा स्वरूपाचा देश भारत बनला. म्हणजे 26 नोव्हेंबर 1949ला भारताची राज्यघटना तयार झाली, तिची स्वीकृती झाली आणि 26 जानेवारी 1950 पासून त्या राज्यघटनेची अंमलबजावणी सुरू झाली. तर भारतीय राज्यघटनेची जी स्वीकार झाला त्या भारतीय राज्यघटनेचा या प्रशासनाच्या आधारभूत तत्वांमध्ये काय प्रभाव पडतो, तर ते समजावून घेण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम भारतीय राज्यघटनेचा जो सरनामा आहे किंवा त्याला प्रिएम्बल असं आपण म्हणतो किंवा तिला प्रास्ताविक असं आपण म्हणतो की तो बघावे लागेल. कोणत्या पण राज्यघटनेमधून प्रामुख्याने त्याच्या जो सरनामा असतो, उद्देशपत्रिका असते, त्यामधून 3 गोष्टी स्पष्ट होत असतात. त्यामध्ये पहिली गोष्ट असते की त्या राज्यघटनेचा स्रोत काय आहे, त्यानंतर त्या राज्यघटनेचं स्वरूप कसं आहे, त्यानंतर तिसरा मुद्दा येतो की त्या राज्यघटनेची उद्दिष्टे काय आहे. आता भारतीय राज्यघटना आणि भारतीय राज्यघटनेचं जर सरनामा आपण अभ्यासला तर त्यामध्ये आपल्या भारतीय प्रशासनाने कशा स्वरूपात काम करायचं याविषयीची एकदम स्पष्ट स्वरूपात तत्त्व सांगितलेलं आहे. सगळ्यात पहिलं आपण जर भारतीय राज्यघटना अभ्यासली किंवा भारतीय राज्यघटनेचा सरनामा अभ्यासला तर त्या ठिकाणी 3 गोष्टी आपल्याला स्पष्ट होतात की भारताची जी राज्यघटना आहे ती भारताची राज्यघटना कोणासाठी काम करणार आहे, तर त्यामध्ये पहिला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की जो स्रोत आहे म्हणजे भारतीय राज्यघटनेचा स्रोत काय आहे, तर भारतीय जनता, वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारतीय जनता आमच्यासाठीच ही राज्यघटना तयार करत आहोत आणि आमच्यासाठीच आम्ही या राज्यघटनेचा स्वीकार करत आहोत. आमच्या विकासासाठी ही राज्यघटना आम्ही स्वीकारलेली आहे. म्हणजे हा जो भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याची सुरुवात होते, म्हणजे भारताच्या प्रशासनाला काम कोणासाठी करायचं आहे, तर त्यामध्ये ते आधारभूत तत्व या ठिकाणी स्पष्ट होतं की भारतीय जनतेसाठी त्या प्रशासनाला काम करायचं आहे. त्या जनतेसाठी मग ती गरीब असो, श्रीमंत असो, तळागाळातले असो, कोणत्या जाती धर्माचे असो, त्या सगळ्यांच्या विकासासाठी भारतीय प्रशासन हे बांधील असेल. म्हणजे अशा पद्धतीने भारताच्या सरनामा वाचल्यानंतर आपल्याला पहिलं तत्व जे कळतं की ह्या राज्यघटनेचा जो प्रामुख्याने स्रोत आहे, ह्या देशाची जी ताकद आहे, अंतिम सत्ता ज्यांच्याकडे आहे, त्या जनतेच्या कल्याणासाठी प्रामुख्याने हे प्रशासन काम करणार आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा की ह्या प्रशासकीय व्यवस्थेचं स्वरूप कसं असणार आहे, तर ते भारताच्या राज्यघटनेचा सरनामा वाचल्यानंतर आपल्याला समजून येतं की भारताच्या राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये सांगितलं की ह्या देशाचं स्वरूप किंवा ह्या देशाच्या राज्यव्यवस्थेचं स्वरूप, ह्या देशाच्या प्रशासकीय व्यवस्थेचं स्वरूप कसं असणार आहे, तर ते सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य या स्वरूपाचा असणार आहे. ह्या प्रत्येक शब्दाचा अर्थ आपण ज्यावेळेस समजावून घेतो त्यावेळेस त्याच्या मागची जी संकल्पना आहे, त्याच्या मागचा जो काही उद्दिष्ट आहे, जे काही स्वप्न भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतल्या नेत्यांनी बघितलेले होते, त्या सगळ्यांची छाप आपल्याला प्रामुख्याने या शब्दांमध्ये सापडते. म्हणजे सार्वभौम म्हणजे काय, पहिला मुद्दा आपण बघतो की सार्वभौम. आता भारतीय जनता ही सार्वभौम आहे, भारताचं प्रशासन हे सार्वभौम आहे. सार्वभौम असे याच्या अर्थाने की भारताला जे स्वातंत्र्य मिळालं, भारताच्या स्वातंत्र्यानंतरची जी वाटचाल सुरू झाली ती प्रामुख्याने कोणत्या पण देशाचं भारतावरती नियंत्रण नाही, कोणत्या पण भारताची परराष्ट्र धोरणं असेल, भारताची अंतर्गत धोरणं असतील, भारताची आर्थिक धोरणं असतील, ही सगळं ठरवण्याचा अंतिम अधिकार भारतीय जनतेने भारतीय कायदे मंडळाला दिला
कायदेमंडळाने केलेले कायदे जनतेच्या कल्याणासाठी राबवण्याचा अधिकार भारतीय प्रशासनाला मिळाला. म्हणजे भारतीय प्रशासन हे सार्वभौम स्वरूपाच्या सत्तेकडून तयार झालेलं प्रशासन आहे. म्हणजे सार्वभौम जनतेने तयार केलेलं प्रशासन आहे आपल्या कल्याणासाठी. दुसरा मुद्दा आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतो की समाजवादी स्वरूप. भारतीय प्रशासन हे समाजवादी स्वरूपाच्या चौकटीमध्ये काम करण. आता समाजवाद म्हणजे काय? आपणा सगळ्यांना माहीत आहे की लोकशाही आणि साम्यवाद या दोन्हीमधले जे काही चांगली तत्त्व होती, जी मानवी कल्याणासाठी आवश्यक होती, मानवी समाजाच्या विकासासाठी आवश्यक होती, त्या तत्वांचा समन्वय साधून जी नवीन विचारसरणी पुढे आली त्याला लोकशाही समाजवाद असं म्हटलं जातं. मग ती समाजवादी विचारसरणी म्हणजे नेमकी काय? तर ज्या देशामध्ये म्हणजे स्वातंत्र्यानंतर भारताच्या समोर जे काय अनेक आव्हानं निर्माण झालेली होती, त्यामध्ये जे काय महत्त्वाची आव्हानं होती त्या आव्हानांमधले सगळ्यात महत्त्वाचं आव्हान आपल्याला बघता येईल की दारिद्र्य होतं, बेरोजगारी होती, प्रचंड आर्थिक विषमता होती. आणि मग ह्या सगळ्यांवरती मात करण्यासाठी भारतीय राज्यघटनेने किंवा भारताच्या घटनाकारांनी जे नवीन तत्त्व भारताच्या राज्यव्यवस्थेमध्ये स्वीकारलं ते होतं समाजवादाचं तत्त्व. म्हणजे भारतामधली प्रचंड प्रमाणात निर्माण झालेलं बेरोजगारी, दारिद्र्य, गरिबी, जी आर्थिक विषमता होती ती दूर करण्यासाठी या ठिकाणच्या प्रशासन व्यवस्थेने, या ठिकाणच्या राज्यव्यवस्थेने मोठ्या प्रमाणावरती काय करायचं की राज्यव्यवस्थेने पुढाकार घ्यायचा, जनतेच्या कल्याणाची वेगवेगळी साधनं या ठिकाणी सरकारी मालकीची उपलब्ध करायची आणि ती जनतेपर्यंत पोहोचवायची, हे धोरण ह्या समाजवादामध्ये निहित होतं. म्हणजे जनतेच्या कल्याणाची जी जबाबदारी राज्यव्यवस्थेने स्वीकारलेली होती, कल्याणकारी राज्याचं जे तत्त्व भारतीय राज्यघटनेने स्वीकारलेलं होतं, मग ते जनतेच्या कल्याणासाठी राज्यसंस्थेने पुढाकार घेऊन लोकांच्या मूलभूत गरजा भागवणं गरजेचं असतं. आणि त्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपयोगी उपक्रम या ठिकाणी आपल्या राज्यव्यवस्थेने सुरुवात केली, त्याची चालवायला सुरुवात केली आणि त्यानंतर ती तळागाळातल्या समाज व्यवस्थेपर्यंत पोहोचवण्याचं काम प्रामुख्याने आपल्या प्रशासन व्यवस्थेने केलं. म्हणजे हे सगळ्यात महत्त्वाचं काम कोणत्या तत्वामुळे किंवा कोणत्या आधारभूत घटकामुळे घडतं? तर भारतीय राज्यघटनेने जी समाजवादाची चौकट, आपल्या भारतीय प्रशासकीय व्यवस्थेने जी समाजवादी व्यवस्थेची चौकट स्वीकारलेली आहे, त्या चौकटीमुळे प्रामुख्याने भारताचं प्रशासन हे कोणत्या पण प्रकारचा भेद न करता आर्थिक विषमता कमी करण्यासाठी प्रामुख्याने आपल्याला काम करत असताना दिसून येतं. त्यानंतर तिसरा महत्त्वाचा मुद्दा जर आपण बघितला की भारतीय प्रशासन हे कशा पद्धतीने काम करेल किंवा भारतीय प्रशासनाची जी आधारभूत चौकट आहे ती कशी आहे, तर धर्मनिरपेक्ष स्वरूप. भारतीय प्रशासनाचं, भारतीय व्यवस्थेचं हे सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य आपल्याला बघायला मिळतं की भारताची जी प्रशासन व्यवस्था आहे ती प्रामुख्याने धर्मनिरपेक्ष ह्या चौकटीमध्ये काम करणारी असेल. म्हणजे आज जर आपण प्रामुख्याने भारत या देशाचा विचार केला तर जगामध्ये कोणत्या पण देशात नसेल इतकी प्रचंड विविधता ह्या भारतामध्ये असलेली आपल्याला बघायला मिळते. जात, धर्म, पंथ, भाषा या प्रत्येक बाबतीत इतकी प्रचंड विविधता असलेला जगातला एकमेव देश जो आहे तो भारत आहे. मग ह्या भारताचं प्रशासन चालवत असताना ह्या धर्माचा आधार कुठे, अडसर कुठे निर्माण होऊ नये, या धर्माची अडचण कुठे निर्माण होऊ नये, यासाठी 42व्या घटना दुरुस्तीने सर्वप्रथम धर्मनिरपेक्षता हा शब्द भारतीय राज्यघटनेमध्ये त्याचा समाविष्ट केला. आणि तो केल्यानंतर म्हणजे त्याच्या आधी पण भारताची घटना ज्यावेळेस लिहायला सुरुवात झाली होती त्यावेळेस सुद्धा भारताच्या राज्यघटनेमध्ये धर्मनिरपेक्षता हा शब्द असावा की नसावा यावरती खूप वादविवाद झाला. पण तत्कालीन भारताचे घटनाकार जे होते, भारताची घटना लिहिणारे जे लोक होते, त्यांना असं वाटत होतं की कोणती पण विशेषणं असलेलं व्यवस्था आपण निर्माण करायला नको किंवा आपण पुढच्या पिढ्यांसाठी आपणच कोणती तरी विशेषणं लावून एखादं व्यवस्था किंवा ते संघराज्य निर्माण करायला नको. म्हणून तत्कालीन व्यवस्थेने ते दोन विशेषणं समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता ते मूळ भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट केले नाही. पण 42व्या घटना दुरुस्तीने 1976 साली जी घटना दुरुस्ती झाली त्या घटना दुरुस्तीने धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद या दोन तत्वांचा त्यामध्ये स्वीकार केला. म्हणजे आज जर भारताच्या यशस्वीतेचं, भारताच्या एकात्मतेचं, अखंडत्वाचं जर यश आपल्याला जर कशामध्ये बघायला मिळत असेल तर ते भारताने स्वीकारलेल्या, भारतीय प्रशासनाने स्वीकारलेल्या धर्मनिरपेक्ष ह्या तत्वामध्ये बघायला मिळेल. कारण धर्मनिरपेक्ष म्हणजे भारताचं जे प्रशासन आहे ते कोणत्या जातीचं नसेल, कोणत्या धर्माचं नसेल, कोणत्या विभागाचं नसेल, कोणत्या प्रांताचं नसेल, तर ते संपूर्ण भारताचं असेल. वी द पीपल ऑफ इंडिया. आणि पीपल ही जी संकल्पना आहे म्हणजे संपूर्ण, आम्ही भारतीय जनता हा शब्द भारताच्या राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये वापरलेलाच आहे. म्हणजे सगळ्या भारतीय जनतेचं हे प्रशासन असणार आहे आणि सगळ्या भारतीय जनतेसाठी ते काम करणार असेल. मग रस्त्यावरती राहणारा गरीब जनता असेल किंवा चांगल्या मोठ्या घरांमध्ये श्रीमंत उच्चभ्रू वस्त्यांमध्ये राहणारी जनता असेल, ह्या सगळ्यांच्या विकासासाठी हे प्रशासन काम करेल. म्हणजे धर्मनिरपेक्षतेचं हे जे तत्व आहे त्या तत्वाने भारताची जी पायाभरणी केली, भारतीय प्रशासनाची जी पायाभरणी केली, त्याचा महत्त्वाचं आज जर आपण बघितलं तर जगामध्ये आज जे वांशिक किंवा धार्मिक वादविवाद मोठ्या प्रमाणावरती निर्माण होत असताना दिसतात ते भारतामध्ये मोठ्या प्रमाणावरती निर्माण झालेले दिसून येत नाही. त्याचं कारणच आपल्याला असं बघायला मिळेल की भारताने स्वीकारलेलं हे धर्मनिरपेक्षतेचं तत्व. म्हणजे याचं उदाहरण जर द्यायचं ठरलं तर 15 ऑगस्ट 1947ला प्रामुख्याने भारताची जी फाळणी झाली
ती फाळणीसुद्धा धार्मिकतेच्या आधारावरती झाली. भारत आणि पाकिस्तान या दोन देश स्वतंत्र झाले, ते दोन देशसुद्धा स्वतंत्र धार्मिकतेच्या मुद्द्यावरती झाले. त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर 1972ला 1971 आणि 71मध्ये जे बांगलादेश मुक्ती संग्राम सुरू झाला, म्हणजे पाकिस्तानची पण पुन्हा 1972ला जी फाळणी झाली ती कशाच्या आधारावरती झाली? धर्माच्या आधारावरती झाली. हे धोके भारतीय घटनाकारांना माहीत होते की ह्या देशामध्ये प्रचंड स्वरूपात जातीय धार्मिक विविधता आहे आणि ही विविधता याला खतपाणी मिळू नये याची काळजी भारताच्या घटनाकारांनी त्याच वेळेस घेतली. म्हणून भारताचं प्रशासन कशा पद्धतीने काम करेल, भारताची राज्यव्यवस्था कशा पद्धतीने काम करेल, यासाठी त्यांनी जी आधारभूत व्यवस्था भारताच्या सरनाम्यामध्ये सांगितली ते म्हणजे भारताचं प्रशासन हे धर्मनिरपेक्ष पद्धतीने काम करेल. म्हणून भारताच्या प्रशासकीय व्यवस्थेचं एक महत्त्वाचं तत्त्व आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं जर आपण भारताच्या जे व्यवस्था आहे, भारताची जी राजकीय व्यवस्था आहे, आणि ज्यावेळेस भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस इंग्लंडमधील जे काही नेते होते विन्स्टन चर्चिल यांचं प्रामुख्याने नाव आपल्याला या ठिकाणी घ्यावं लागेल की त्यांनी द्वेषाने असं भारताविषयी बोललं. ते म्हणले की हा जो काही देश आहे तो यांच्यामध्ये प्रचंड निरक्षरता, प्रचंड दारिद्र्य, प्रचंड गरिबी, धर्मावरून एकमेकांशी भांडणारे हे लोक आहेत. तर हे लोक चांगल्या पद्धतीने देश चालू शकणार नाही. थोड्याच दिवसात हे लोक धर्मावरून भाषेवरून एकमेकांशी भांडतील आणि आपल्या देशाची फाळणी करून घेतील, असं द्वेषाने त्यांनी ते वक्तव्य केलं. पण कुठेतरी त्यांचं जे वक्तव्य आहे ते भारताच्या राज्यव्यवस्थेने आणि किंबहुना भारताच्या सक्षम प्रशासन व्यवस्थेने कुठेतरी खोटं ठरवलेलं दिसून येतं. म्हणजे आज 73-74 वर्ष भारताच्या स्वातंत्र्याला झाली तरीही पण भारताची व्यवस्था व्यवस्थित पद्धतीने आपल्याला काम करत असताना दिसून येते. त्यानंतर पुढचं महत्त्वाचं उद्दिष्ट भारताच्या प्रशासकीय व्यवस्थेचं आपल्याला बघायला मिळतं ते म्हणजे लोकशाही. भारताच्या शासन व्यवस्थेने स्वीकारलेलं महत्त्वाचं तत्त्व म्हणजे भारताची राज्यव्यवस्था किंवा भारताने प्रशासन चालवण्यासाठी किंवा लोकांच्या कल्याणासाठी जी शासन व्यवस्था स्वीकारली, जी राज्यव्यवस्था स्वीकारली, ज्याचं ते स्वरूप स्वीकारलं ते म्हणजे लोकशाही शासन व्यवस्था. आता लोकशाही शासन व्यवस्थेचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य असतं की जे शासन आहे, जे प्रशासन आहे ते कोणासाठी काम करणार आहे? तर या देशातल्या जनतेसाठी काम करणार आहे. मग ह्या देशातल्या जनतेला ते काय असणार आहे? जबाबदार असणार आहे, अकाउंटेबल असणार आहे. आणि त्या देशाच्या जनतेच्या विकासाची जबाबदारी प्रामुख्याने कोणावरती असणार आहे? तर त्या देशातल्या प्रशासनावरती असणार आहे. म्हणजे प्रामुख्याने जर आपण बघितलं तर भारताची जे लोकशाही व्यवस्थे म्हणजे भारताच्या प्रशासनाचं लोकशाही हे तत्त्व सगळ्यात महत्त्वाचं याच्यासाठी लक्षात घेतलं पाहिजे की भारताच्या प्रशासन व्यवस्थेमध्ये म्हणजे लोकशाही तत्त्व स्वीकार केल्यामुळे काय झालं की सगळ्या जाती धर्म पंथ ज्यांच्याकडे क्षमता आहे त्या सगळ्या लोकांना ह्या प्रशासनामध्ये सहभागी होण्याची पण संधी मिळाली. म्हणजे आज आपण बघतो की गरीब कुटुंबातला पण व्यक्ती त्या प्रशासनामध्ये कार्यरत असताना दिसतो, श्रीमंत कुटुंबातला पण माणूस त्या ठिकाणी प्रशासनामध्ये काम करत असताना दिसतो. त्याचप्रमाणे स्त्री पुरुष कोणता पण जाती धर्माचा भेद आपल्याला त्या ठिकाणी त्या प्रशासनामध्ये दिसून येत नाही. म्हणजे भारतीय प्रशासनामध्ये जी एकवाक्यता निर्माण झाली, भारतीय प्रशासनाला जे धर्मनिरपेक्ष स्वरूप प्राप्त झालं ते धर्मनिरपेक्ष स्वरूप प्राप्त करण्यामध्ये सुद्धा हे लोकशाही तत्त्व खूप महत्त्वाचं ठरलं. म्हणजे प्रत्येक तत्त्व हे जरी वेगवेगळं वाटत असलं तरी त्यांच्यातली अंतर्गत गुंतागुंत जर आपण लक्षात घेतली, त्याच्यातलं एक जरी तत्त्व कमी केलं तर दुसरं तत्त्व निरुपयोगी स्वरूपाचं ठरतं. म्हणजे लोकशाही, समाजवाद, धर्मनिरपेक्ष ही तिन्ही तत्त्व दिसायला वेगवेगळी वाटत असली पण ती एकमेकांवरती अवलंबून आहेत. ते परस्परांच्या सहकार्याने भारताची जी व्यवस्था आहे ती यशस्वी करण्याचं काम किंवा ती स्थिर ठेवण्याचं काम ह्या तत्वांवरती आधारित असलेलं आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर पुढचं महत्त्वाचं उद्दिष्ट किंवा भारताच्या राज्यघटनेचा जो सरनामा आहे त्याच्यातून भारताच्या प्रशासनाची जी चौकट निर्माण झालेली आहे त्याविषयी आपल्याला असं कळतं की त्याच्यातून तिसरा उद्दिष्ट दिसून येतं की उद्दिष्टे, भारताचं प्रशासन कोणत्या उद्दिष्टांमध्ये काम करणार आहे, कोणत्या चौकटींमध्ये काम करणार आहे हे त्या भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामधून कळतं. त्यामध्ये 3 उद्दिष्ट प्रामुख्याने 4 उद्दिष्ट आपल्याला कळतात की भारतीय प्रशासनाची जी आधारभूत तत्वे आहेत न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व ह्या चौकटीमध्ये प्रामुख्याने भारताचं प्रशासन काम करणार आहे किंवा ह्या आधारभूत तत्वांना पायाभूत मानून भारतीय प्रशासन काम करणार आहे. आता न्याय आपण जर पहिला मुद्दा त्याच्यामध्ये घेतला तर भारताचं जे प्रशासन आहे ते कोणता न्याय निर्माण करण्यासाठी काम करणार आहे तर आर्थिक, सामाजिक आणि राजकीय स्वरूपाचा न्याय निर्माण करण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. म्हणजे भारतीय प्रशासनाची जे आधारभूत तत्व आहे काम करण्याची म्हणजे न्याय हे तत्त्व त्यांनी स्वीकारलं. पण ते न्यायाचं तत्त्व अंमलात आणत असताना आम्ही आमच्या देशातली आर्थिक विषमता, सगळ्या तळागाळातल्या लोकांना आर्थिक न्याय प्रदान करण्यास आम्ही बांधील आहोत. आम्ही भारतातल्या सगळ्या जाती धर्म पंथ या लोकांना एकत्र आणून सगळ्यांच्या विकासाची आम्ही हमी देत आहोत. ह्या तत्वासाठी आम्ही बांधील आहोत. त्याचप्रमाणे सगळ्यांना राजकीय प्रक्रियेमध्ये सहभाग मिळेल. स्त्री असो पुरुष असो जाती कोणता पण प्रकारचा भेद न पाळता आम्ही सगळ्यांना ह्या प्रशासकीय विकासामध्ये सामावून घेऊ. हे तत्त्व भारताच्या ह्या
या तत्वाने स्वीकारलं. त्यानंतर स्वातंत्र्य. आता स्वातंत्र्य जर आपण बघितलं तर प्रत्येक मानवाच्या विकासासाठी सगळ्यात महत्त्वाचं जर कोणती गोष्ट असेल तर ते स्वातंत्र्य आहे. कारण स्वातंत्र्याशिवाय आपल्या सर्जनशीलतेला, आपल्या विकासाला मोठ्या प्रमाणावरती वाव मिळत नाही. म्हणून भारताची जी प्रगतीचं सगळ्यात दुसरं किंवा महत्त्वाचं आणखी एक तत्व जर आपल्याला बघायचं असेल तर हे स्वातंत्र्य हे तत्व आहे. या स्वातंत्र्यामुळे मग श्रद्धा, उपासना, विश्वास हे जे काही स्वातंत्र्य आपल्याला मिळाले आणि ह्या स्वातंत्र्याचं रक्षण करण्याचं काम, हे स्वातंत्र्य टिकून ठेवण्यासाठी जी व्यवस्था काम करत असते. कारण फक्त स्वातंत्र्य देऊन गरजेचं नसतं, तर त्या स्वातंत्र्याचं रक्षण होणं सुद्धा खूप गरजेचं असतं. म्हणजे भारताच्या राज्यव्यवस्थेने भारतीय जनतेला स्वातंत्र्य दिलं, पण ते स्वातंत्र्य टिकून ठेवण्यासाठी, त्या स्वातंत्र्यासाठी एक चांगली चौकट निर्माण करण्यासाठी सुरक्षित पद्धतीने लोक त्या चौकटीचा वापर करून आपल्या स्वातंत्र्याचं रक्षण करू शकतील, स्वातंत्र्याचा उपभोग घेऊ शकतील, यासाठी भारताच्या प्रशासकीय व्यवस्थेने खूप महत्त्वाचं वाटा उचललेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर पुढचं महत्त्वाचं तत्व आपल्याला दिसून येतं की समता. आता भारताची जी व्यवस्था आहे ती सगळ्या समाजातले, आपल्या भारताची जर प्रामुख्याने रचना बघितली, भारताची प्रशासनाची रचना बघा, भारताच्या समाज व्यवस्थेची रचना जर बघितली तर प्रचंड विषमता असलेली दिसून येते. त्यामध्ये समता निर्माण करण्याचं सगळ्यात महत्त्वाचं आव्हान कोणावरती होतं तर ते भारताच्या प्रशासनावरती होतं, की सगळ्या तळागाळातल्या लोकांपर्यंत सगळ्या संधी, विकासाच्या संधी पोहोचवण्याचं खूप मोठं आव्हान भारतीय प्रशासनावरती होतं. आणि ते प्रशासनाने काही प्रमाणात किंबहुना आपण जर भारताच्या वाटचालीकडे बघितलं, भारताच्या विकासक्रमाकडे बघितलं तर त्यामध्ये भारतीय प्रशासनाने यशस्वीरित्या वाटचाल करत असताना आपल्याला दिसून येतं. म्हणजे ही जी तत्व, ही जी चौकट आहे, ही चौकट निर्माण करण्याचं काम भारताच्या राज्यघटनेने, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नियतीशीर कराराच्या भाषणाने, त्याचप्रमाणे पुढचा मुद्दा जर आपण बघितला तर भारताच्या राज्यघटनेचा किंवा भारताच्या जे प्रशासन आहे त्या प्रशासनाची आणखी जी काही महत्त्वाची आधारभूत तत्वे आहे त्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने दिसून येतं की भारताच्या राज्यघटनेने भारतीय जनतेसाठी काही मूलभूत स्वरूपाचे अधिकार दिलेले आहे. 6 स्वरूपाचे प्रामुख्याने अधिकार आहेत. सुरुवातीच्या भारतीय राज्यघटनेमध्ये 7 मूलभूत अधिकार भारतीय जनतेसाठी दिलेले होते, पण जो 7वा अधिकार आहे संपत्तीचा अधिकार, तो 44व्या घटनादुरुस्तीने वगळण्यात आला. आता सध्याला भारतीय जनतेला 6 मूलभूत स्वरूपाचे अधिकार आहे आणि कलम 12 ते 35 यामध्ये त्या अधिकारांचा समावेश करण्यात आलेला आहे. म्हणजे भारतीय जनतेला फक्त स्वातंत्र्य दिलं नाही, तर फक्त स्वातंत्र्य मिळालं नाही, तर ह्या व्यवस्थेने काय दिलं, ह्या देशाच्या राज्यघटनेने काय दिलं की काही मूलभूत अधिकार दिले. मग ते समतेचा अधिकार असेल, स्वातंत्र्याचा अधिकार असेल, शोषणाविरुद्धचा अधिकार असेल, म्हणजे असे जे वेगवेगळ्या स्वरूपाचे अधिकार आपल्या भारतीय जनतेने दिले, त्या अधिकारांचं रक्षण करण्याची जबाबदारी किंवा त्या अधिकारांचं योग्य पद्धतीने त्यांना वापर करता आले पाहिजे अशी व्यवस्थित पद्धत निर्माण करण्याचं, त्या ठिकाणी योग्य वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी या देशाच्या प्रशासकीय व्यवस्थेने निर्माण करून दिली. म्हणजे नुसतं अधिकार देऊन गरजेचं नसतं, तर त्या अधिकारांचा वापर करता आला पाहिजे अशी व्यवस्था निर्माण करून देणं गरजेचं असतं. आणि हे प्रामुख्याने काम कोणी केलं तर भारतीय प्रशासन व्यवस्थेने केलं. म्हणजे भारतीय प्रशासनाला जी काही महत्त्वाची तत्वे किंवा भारतीय प्रशासनाला काम करण्यासाठी जी काही व्यवस्थित चौकट तयार झालेली आहे, ती चौकट प्रामुख्याने भारतीय राज्यघटनेच्या कायद्याने तयार झालेली आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर पुढचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आपल्याला बघायला मिळतं भारतीय प्रशासनाच्या आधारभूत चौकटीमध्ये, तर ते आहे राज्य धोरणांची मार्गदर्शक तत्वे. आता हे राज्य धोरणांची मार्गदर्शक तत्वे कलम 36 ते 51 मध्ये आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे भारताच्या सगळ्यात महत्त्वाचं जर आपण बघितलं तर ह्या राज्य धोरणांच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की या देशामध्ये कोणत्या पण विचारसरणीचं सरकार जर आलं तरी त्या सरकारला या ठिकाणच्या देशाच्या राज्यघटनेने जी काही तत्व घालून दिलेली आहे, समाजवाद, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, या पद्धतीला कुठेही ह्या धक्का लावता येणार नाही. म्हणजे हिंदुत्ववादी असो किंवा सर्वधर्मसमभाववादी असो किंवा कोणत्या पण विचारसरणीचं सरकार या देशामध्ये जर सत्तेवरती आलं तर त्या प्रत्येक सरकारला भारतीय राज्यघटनेने जी चौकट राज्यकारभारासाठी धर्मनिरपेक्ष, समाजवाद ह्या पद्धतीची चौकट घालून दिलेली आहे त्या चौकटीनुसारच काम करावं लागेल. या देशाचं जे प्रशासन आहे त्या प्रशासनाला सुद्धा या धर्मनिरपेक्षतेच्या, समाजवादाच्या चौकटीमध्येच काय करावं लागणार आहे, काम करावं लागणार आहे. म्हणजे भारताच्या ह्या राज्य धोरणांची जी मार्गदर्शक तत्व आहे ह्या तत्वांमुळेच किंबहुना आपल्याला बघायला मिळतं की कोणत्या पण विचारसरणीचे, वेगवेगळ्या विचारसरणी भारतामध्ये अस्तित्वात आहेत. लोकशाही शासन व्यवस्था स्वीकारल्यामुळे साहजिकच सगळ्यांना स्वातंत्र्य आहे की आपापल्या विचारसरणीनुसार आपला विकास घडवून आणणं. पण ह्यामुळे कोणतं पण सरकार आपल्या विचारसरणीचा प्रचार प्रसार करून सत्तेवर येऊ शकतं, पण सत्तेवर आल्यानंतर त्यांना प्रशासन चालवण्यासाठी भारतीय राज्यघटनेची जी काही आधारभूत तत्वे आहेत त्यामध्ये समाजवाद, लोकशाही, धर्मनिरपेक्षता यांना समोर ठेवूनच राज्यकारभार करणं भाग आहे. कारण ती भारतीय राज्यघटनेची किंवा भारतीय प्रशासन व्यवस्थेची आधारभूत तत्वे आहे. त्यानंतर त्यामध्ये महत्त्वाची जर तत्व आपण बघितली तर भारतीय राज्यघटनेच्या कलम 50 मध्ये असं सांगितलेलं आहे की प्रशासन व्यवस्थेने काम करत असताना काय करायचं तर सत्तेचं विकेंद्रीकरण करणं गरजेचं आहे. सत्तेचं विकेंद्रीकरण म्हणजे काय तर सगळ्या सत्ता एकाच व्यक्तीच्या हातात राहता कामा नये, तर त्या सत्तेचं विभाजन झालं पाहिजे.
मग आज आपण बघितलं तर ती त्रिस्तरीय स्वरूपाची भारतामध्ये व्यवस्था आहे. केंद्र पातळीवरती केंद्र सरकार, घटक राज्यावर पातळीवरती राज्य सरकार आणि स्थानिक पातळीवरती स्थानिक स्वराज्य संस्था, अशा पद्धतीने भारतीय राज्यघटनेने भारताच्या प्रशासनाचं सुद्धा काय केलेलं आहे, विभाजन केलेलं आहे. कारण हे पण भारतीय प्रशासन व्यवस्थेचं खूप मूलभूत किंवा आधारभूत तत्व असलेलं आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर पुढचा त्यामध्ये एक महत्त्वाचा कलम आहे की कलम 51A मध्ये या देशाचं प्रशासन, या देशाचं परराष्ट्र धोरण कशा पद्धतीचं असणार आहे याविषयी सुद्धा प्रशासनाला मार्गदर्शन करण्याचं काम भारताच्या राज्यघटनेने केलेलं आहे. म्हणजे हे पण म्हणजे भारताच्या राज्यव्यवस्थेने कशा पद्धतीने काम करावं, भारताच्या प्रशासनाने कशा पद्धतीने काम करावं हे संपूर्ण सांगण्याचं काम या भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याने किंवा भारतीय राज्यघटनेमध्ये जे वेगवेगळ्या स्वरूपाचे कायदे केलेले आहे त्यामधील ते स्पष्ट होतं. म्हणजे कलम 51A मध्ये सांगितलं की भारताने दुसऱ्या देशाशी करार करत असताना, दुसऱ्या देशांशी संबंध ठेवत असताना कशा पद्धतीने काम करावं, कशा पद्धतीने त्या देशांशी संबंध ठेवावेत हे स्पष्टपणे, म्हणजे दुसऱ्या देशाच्या स्वातंत्र्याचा आदर करावा, दुसऱ्या देशावर अतिक्रमण करू नये, परस्परांच्या सार्वभौमत्वाचा आदर करावा, ही जी भारतीय परराष्ट्र धोरणाची तत्वे आहे आणि ह्या तत्वानुसारच भारताचं प्रशासन, लष्करी प्रशासन आज काम करत असताना दिसून येतं. म्हणजे यांना आपल्याला भारताच्या प्रशासन व्यवस्थेची आधारभूत तत्वे किंवा चौकट असं म्हणावं लागेल. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा किंवा किंबहुना भारताच्या एकंदरीत व्यवस्थेवरती खूप जास्त प्रभाव असलेली विचारसरणी म्हणजे गांधीवाद. आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे की भारताच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये जे अग्रस्थानी नाव आपल्याला घ्यावं लागतं किंवा भारताच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये ज्यांनी खूप महत्त्वाचं म्हणजे अनेक लोकांनी या ठिकाणी त्याग केलेला आहे, पण त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं अग्रक्रमाने जे नाव घेतलं जातं ते आहे महात्मा गांधी यांचं. महात्मा गांधी यांनी जे भारताचे ग्रामराज्य किंवा रामराज्य ही संकल्पना जी मांडली, ती संकल्पनेचा खूप मोठा प्रभाव भारतीय प्रशासन व्यवस्थेवरती असलेला बघायला मिळतो. स्त्री पुरुष समानता असेल, स्त्रियांना सुद्धा राजकारणामध्ये प्रशासनामध्ये संधी देणं असेल, तळागाळातल्या ज्याला दलित वर्ग आपण ज्याला म्हणतो त्या वर्गाला सुद्धा विकासाच्या प्रभावामध्ये आणणं असेल किंवा ग्रामीण पातळीवरती खेडं हा भारतीय विकासाचा केंद्रबिंदू मानणं, ही जी काही तत्त्व भारतीय प्रशासनाने स्वीकारलेली आहे ती कुठेतरी किंवा ती विचारसरणी ती कशामधून स्वीकारली तर ही गांधीवादाकडून स्वीकारलेली आहे. त्याचप्रमाणे भारताच्या राज्यव्यवस्थेने कारभार करत असताना जनता किंवा व्यक्ती हा केंद्रबिंदू मानून तो विकास करावा, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींची ही जी काही तत्त्व आहेत ती भारताच्या राज्यव्यवस्थेने ह्या गांधीवादी विचारसरणीमधून स्वीकारलेली आहे. खूप मोठी वारसा, खूप मोठा विचारांचा वारसा आपल्याला ह्या गांधीवादी विचारसरणीतून मिळालेला आपल्याला बघायला मिळतो. आणि शेवटचं तत्त्व भारताच्या आधारभूत ह्या प्रशासकीय व्यवस्थेचं तत्त्व आपल्याला बघायला मिळतं नियोजनाचा केलेला स्वीकार. आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की स्वातंत्र्यानंतर भारताने जी नियोजनाचा स्वीकार केला म्हणजे सोव्हिएत रशिया या देशाचा म्हणजे साम्यवादाचा थोडीफार छाप किंवा किंबहुना भांडवलवादी व्यवस्थेपेक्षा साम्यवादी व्यवस्थेची छाप भारताच्या विकासामध्ये काही प्रमाणात असलेली आपल्याला बघायला मिळते. आणि त्यामुळे भारताने सोव्हिएत रशियाकडून नियोजनाचं तत्त्व स्वीकारलं होतं. 15 मार्च 1950ला भारताने नियोजन आयोगाची स्थापना केली. त्यानंतर आज आपण बघतो की म्हणजे नियोजन कशासाठी, तर आम्हाला आमच्या देशाचा जो विकास करायचा आहे तो आम्हाला एका विशिष्ट पद्धतीने करायचा आहे, कालबद्ध पद्धतीने करायचा आहे आणि त्याच्यासाठी आम्हाला त्याचं नियोजन करणं गरजेचं आहे. म्हणून भारताने सगळ्यांना आपल्याला माहिती आहे की पंचवार्षिक योजनांचा स्वीकार केला आणि त्या पंचवार्षिक योजनांच्या माध्यमातून वेगवेगळे उद्दिष्ट समोर ठेवून भारताचा पद्धतशीरपणे विकास करण्याचं धोरण स्वीकारलं. म्हणजे भारताच्या प्रशासनाने ह्या तत्वाचा अंमलबजावणी करून पद्धतशीर पद्धतीने भारताचा विकास कशा पद्धतीने घडून आणायचा, म्हणजे हे सुद्धा भारताच्या प्रशासन व्यवस्थेची चौकटीमध्ये आधारभूत तत्व असलेलं आपल्याला बघायला मिळतं. आणि अलीकडच्या काळात आपल्याला माहीत आहे की नियोजन आयोगाच्या ऐवजी आपण नीती आयोगाची स्थापना केलेली आहे. 1 जानेवारी 2015 पासून प्रामुख्याने नियोजन आयोगाची जागा नीती आयोगाने घेतलेली आपल्याला बघायला मिळते. म्हणजे भारताच्या प्रशासनाची जी चौकट आहे किंवा भारताचं प्रशासन ज्या चौकटीमध्ये काम करतं त्याचा अभ्यास करत असताना आपल्याला ह्या महत्त्वाच्या गोष्टींचा प्रामुख्याने या ठिकाणी विचार करावा लागतो की प्रामुख्याने ह्या महत्त्वाच्या गोष्टींचा या ठिकाणी प्रभाव भारतीय प्रशासन व्यवस्थेवरती असलेला जाणवतो. ठीक आहे, तर आज आपण ह्या भारतीय प्रशासन व्यवस्थेच्या आधारभूत तत्वांची चर्चा केली.